भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल शेवाळे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची यादी जाहीर केली अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळेंनी दिली आहे। सर्वजण महायुतीचं जोमानं काम करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। या यादीत सगळ्यात आधी नंबर लागलाय तो मुंबईचा आणि त्यातही दक्षिण मध्य मुंबईचा। जी त्यांना उमेदवारी मिळाली ते आपल्यासोबत खासदार राहुल शेवाळे 2 वेळा ते निवडून आले आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा नाव आलेलं आहे। सर सगळ्यात आधी तर अभिनंदन आणि आता काय भावना आहे? आज खूप आनंद होतोय कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आनंद होतोय आणि आता सर्वजण महायुतीचे पदाधिकारी जोमाने काम करतील। निवडणुकीची जी प्रोसेस आहे ती आता स्टार्ट करतील। खासदार नाराज नाही आहे, कोणी मतदार नाराज नाही। सर्व जणांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा सन्मान ठेवतील आणि त्यांचं राजकीय कारकीर्द कुठली खराब होणार नाही, संपुष्टात येणार नाही याची संपूर्णतः काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास मी अजय माने, पुरा न्यूज।